ताईंचा लुक खूप छान दिसतोय. छान दिसतंय मस्त. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी मस्त साक्षी पण आलेली होती. तर आज पुरणपोळीचा मेनू होता. तर ह्या महिन्यात करतात ना पुरणाचा स्वयंपाक. तर छान असा पुरणाचा स्वयंपाक केलेला होता आम्ही. चला साक्षी आली मस्त स्वयंपाकाला. आज आमच्याकडे काय मेनू आहे साक्षी? वेगळा आहे का ग? वेगळा सगळ्यांसाठी. साक्षी इकडे कोरड्या दळतीये. बाकीचा स्वयंपाक झाला आहे आमचा. तर इकडे आज मातीच्या याच्यात केलं आहे सार. मातीच्या भांड्यात मस्त सार केलं आहे. इकडे पोळ्या पण झाल्या आहे. मस्त झालं ना मऊ. कुरडई पण तळलेली होती इकडे. तर साक्षी तळण्याचं काम करत होती. तर पोळ्या वगैरे सगळं झालेलं होतं स्वयंपाक आमचा. आणि रामफळ आणलेले होते ना, तर मग शिकरण पण केलेलं होतं. तर आई आहे ना आता इकडे हळदी कुंकू लावलं अरुणाताईंना. तर आम्ही दरवेळेस अरुणाताईंनाच सांगतो सुवासिनी म्हणून. तर मकर संक्रांतीला सुवासिनी जेवू घालतात, पण त्या दिवशी नेमकी एकादश होती, उपवास होता. तर त्या दिवशी काही जमलं नाही, म्हणून मग आज स्वयंपाक केलेला होता. आणि मी ना सकाळी सकाळी घरामध्ये थोडीशी धावपळ असते, त्यामुळे तुम्हाला गाऊनवरच दिसतीये. तर असं काही कार्यक्रम म्हटला की खूप जास्त धावपळ होते. तर दुपारची कामे आवरली आणि त्यानंतर माझी काकू आलेली होती दादांना भेटण्यासाठी. कारण की डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर ती आलेली नव्हती ना, तर ती आज आलेली होती. मस्त गप्पा चाललेल्या होत्या. आणि ह्या महिन्यात घरी कोणी पण आलं तर त्यांना हळदी कुंकू देतात. तर मग मीही तिला हळदी कुंकू दिलं. आणि मग पाया वगैरे पडली. कारण की ह्या महिन्यात सुवासिनींचा सण असतात असं म्हणतात. म्हणून मग वाण वगैरे द्यायचं. कारण की कोणीही घरी आलं ना तर वाण द्यायचं, हळदी कुंकू द्यायचं. त्यानंतर नानीने आणि आईने पण एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं. आणि आजचा दिवस आहे ना खूप बिझी होता. तर आज मला 1-2 ठिकाणी जायचं होतं हळदी कुंकवासाठी. त्यानंतर काकू गेली आणि मग मी माझं आवरून घेतलं आणि बाहेर गेली हळदी कुंकवासाठी. चला ताईंकडे आली होती हळदी कुंकू घ्यायला. हाय ए पंखुडी, हाय कर ना. हाय हाय. तर मी इकडे ना शिवचा फ्रेंड आहे, तर त्यांच्या घरी गेलेली होती. तर आता मुलं एका स्कूलमध्ये असली की ओळख होतेच. तर ते पण आहे ना तिथेच आहे, आमच्या जवळच आहे राहायला. म्हणजे थोडंसं दूर आहे पण आहे तिथेच आहे, सिन्नरमध्येच आहे. तिथे गेलेली होती मी. आणि छान आहे त्यांचं पण घर. मी पहिल्यांदाच बघितलं, खूप छान वाटलं त्यांच्या घरी पण जाऊन. त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस आहे ना मम्मीकडे पण जायचं होतं मला. तर आता मी मम्मीकडे निघालेली होती. मम्मीचे खूप सारे कॉल येत होते. तर त्यांचाही हळदी कुंकाचा कार्यक्रम 4 ते 5 वाजेलाच होता. पण मग मिस्टरांना थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यांनाही पार्टी होती. मग ते बोलले की आता 4-5 वाजे जाण्यापेक्षा तू माझ्यासोबत संध्याकाळीच चल असं. म्हणून मग संध्याकाळीच गेले मी त्या मिस्टरांसोबत. खूप छान मस्त मामीन त्यांनी रांगोळी काढलेली आहे. आणि आमची संस्कृती मॅडम काय करताय? हां, डेकोरेशन झालं वाटतं. आता संपलंय डेकोरेशन तुमचं. काय व्हिडिओ घेती काय ग? बापरे, कार्तिक मॅडमचं काय चाललंय? अगं बाई, अगं खूप काम होतं आज. वहिनींचं काय चाललंय? वहिनी हो, अहो मग थोडंसं आवरत होते. अहो मी लवकर यायला रेडी होते, पण तुमचे भाऊ रेडी नव्हते. दोघी पण छान दिसताय मस्त. भांजा चाल बस चौरंगाव, बस चौरंगाव. ए भाऊ घेतले तिळगुळ. खोकत नाही ते. काय म्हणता मामा? पार्टी आज तुम्हाला? साहेबाला काय? आमची बिशी संपन्न झालेली, संपलेली आहे, तर आम्हाला बिशी निमित्त
पण मग साहेबाला व्हेज आहे का? साहेबाला व्हेज आणि रायबाला नॉन व्हेज. ओके तसं काय नाही, भूमिका भेटत पण मग ज्याची चॉईस डिशवाले. ओके ओके. मला जायला उशीर झालेला होता, मग त्यामुळे मग मी एकटीच राहिलेली होती हळदी कुंकू लावायची. तर वहिनींनी मलाही हळदी कुंकू लावून घेतलं, कारण की त्यांच्या सगळ्या बायका वगैरे सगळं 4 ते 5 वाजता त्यांचा कार्यक्रम होता. त्यानंतर मग मला यायला उशीर होणार होता असं मी त्यांना सांगितलेलं होतं. तोपर्यंत त्यांचं डेकोरेशन वगैरे सगळं त्या मुलींनी काढून घेतलेलं होतं, कारण की घरात लहान मुलं म्हटली की खूप जास्त पसारा वगैरे करतात. त्यामुळे मग वहिनी त्यांनी बाकीचं सर्व आवरून ठेवलेलं होतं. आणि इकडे मग मी हळदी कुंकू घेतलं. मोठ्या वहिनींनीही मला हळदी कुंकू दिलं. तर ह्या माझ्या मोठ्या वहिनी आहे आणि ज्यांनी पहिलं हळदी कुंकू लावलं त्या लहान्या वहिनी आहे. तर तुम्ही विचारलं म्हणजे तुम्हाला कळत नव्हतं ना, तर मी तुम्हाला म्हणजे काही ताई विचारतात की कोणत्या मोठ्या वहिनी आणि कोणत्या लहान वहिनी, तर तुम्हाला तेच सांगते. आणि इकडे कार्तिकीची मस्त बडबड चाललेली होती. तुझं नाव काय आहे? कार्तिकी करण लोणारे. काय आहे? तुझं नाव काय आहे? राहणार लोणारवाडी. कुठं राहणार? कुठं? लोणारवाडी तालुका जिल्हा. ओके. तू शाळेत जाती का? नाही का बरं? जाती का? तू शाळेत का बरं नाही जात? सुट्टी आहे. काची सुट्टी होती तुला? ती कोण नाटक करताय? ज्या दिवशी हळदी कुंकू असताना त्या दिवशी आपल्या लहान घरात मुली असतात ना, त्यांनाही हळदी कुंकू लावून तिळगुळ वगैरे द्यायचे. त्यांचंही कन्यापूजन म्हणून करायचं, तर चांगलं असतं ते. तर वहिनी इकडे सगळ्यांचं हळदी कुंकू लावून म्हणजे हळदी कुंकू लावून घेत होत्या. त्यानंतर करम भाऊ आहे ना इकडे सगळ्या लहान मुलांसोबत खेळत होता. तर तुम्ही बघू शकता, तो आहे ना मुलांचं मनोरंजन करत होता. तर पळत पळत जाऊन काहीतरी बाटलीचा खेळ खेळत होता. तर त्याची मुलगी ना खूप खुश होती त्याला बघून. तर ती बघा, ती त्याच्या मागच हिंडती आहे. तर ती म्हणत होती मला पण खेळायचं, असं मला पण पळायचं. तर तुम्ही बघू शकता कार्तिकीची खूप जास्त मजा येते. केली नाही हॉटेलमध्ये आणली. ही कसली भाजी? काजू मसाला. चला करण भाऊ इकडे सगळ्यांना जेवणासाठी तुम्ही साड्या कावर बदलला नाही दोघींनी पण? इकडे सगळेजण छान असे जेवण करायला बसलेले होते. तर शेवभाजी, काजू मसाला अशी भाजी आणलेली होती भाऊने पार्सल. आणि बाकी पप्पा, मोठा भाऊ आणि मिस्टर ते सगळ्यांना हॉटेलला जेवायला होतं. तर ते बाहेर गेलेले होते. आणि इकडे कार्तिकी पण छान अशी जेवण करत होती. अंशू ही तिला बिस्किट वगैरे दाखवत होती. आणि छान असं जेवायला सगळेजण बसलेले होते इकडे. काचा तमाशा चाललाय का? नाही येऊ का? नको 2 दिवस. शिवच्या पप्पा मध्ये आव. पप्पा मध्ये या ना. मम्मी काय म्हणती? 2 वर्ष राहू देतो मम्मी म्हणती. 2 दिवस सण आहे असं म्हणते. आता आमच्याकडे ये ना. सुद्धा फाटून आमच्या घरात आम्हाला जेवायला घेऊन लागत. पाणी आमच्या घरात आवरायला. तर आता आम्ही निघालेलो होतो. आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय. हाय हॅलो, शुभ सायंकाळ. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आता मी छानपैकी मस्त रेडी झाले आणि कुठे चालले तर तुम्हाला तर माहितीच आहे. आता हळदी कुंकवाचे 2 ते 3 दिवस शेवटचे राहिले. 2च दिवस राहिले. आज शनिवार, उद्या रविवार. उद्या रविवारी रथसप्तमी आहे. तर उद्या शेवटचा दिवस आहे. तर आज जयाताईंच्या घरी आणि प्रियंकाच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. जयाताईंचा फोन आलेला होता तर तिकडेच चाललेलो आहे. सुवर्णाताई आणि मी
सोबत चाललोय, तर स्कूटीवर चाललोय. सुवर्णाताईंना घेते आणि तसेच आम्ही जयाताईंच्या घरी जातोय आणि जयाताईंच्या घरून तसं प्रियंकाच्या घरी पण जाणार आहे. तर चला आता निघतोय आम्ही. तर मस्त रेडी झाले मी. तर आता आलेलो होतो जयाताईंच्या घरी. तर जयाताईंनी खूप छान अशी मस्त रांगोळी काढलेली होती त्यांच्या जाऊबाईंनी आणि दोघींनी मिळून काढलेली असेल, कोणी काढलेली ती पण मला नाही सांगता येणार, पण दोघींनी मिळून छान अशी रांगोळी काढलेली होती. ताईंचा लुक खूप छान दिसतोय, छान दिसतंय, मस्त मस्त दिसतंय. येतील आता सगळे हळूहळू. तर इकडे ना जयाताईंच्या जाऊबाई म्हणजे पूनमताई आहे ना हळदी कुंकू लावत होत्या मला. तर हळदी कुंकू लावून घेतलं त्यांनी, नंतर तिळगुळ वगैरे दिले. तर खूप छान कार्यक्रम होता. तर मी काही हॉलमध्ये बसलेली नव्हती, मी इकडेच त्यांच्या किचनमध्येच बसले, कारण की हॉलमध्ये पण ना भरपूर सारे पाहुणे बसलेले होते, कारण की त्यांनी ना सगळ्यांनाच सांगितलेलं होतं. तर भरपूर पाहुणे आलेले होते त्यांच्याही घरी. त्यानंतर त्यांनी सगळ्यांच्या नाश्त्यासाठी छान अशी खीर, शेवयांची खीर ठेवलेली होती. तर पूनमताईंनी इकडे सगळ्यांना छान अशी खीर दिली. तर खूप छान झालेली होती खीर पण. तर जयाताई पण पुढे हॉलमध्ये सगळ्यांना खीर वगैरे देत होत्या. त्यानंतर जयाताईंनी सुवर्णाताईंना छान असं हळदी कुंकू लावून घेतलं. तर हळदी कुंकाचा दिवस म्हटला की थोडीशी घाई गडबड तर असते, घरामध्ये पाहुणे येण्यास सुरुवात होते. तर इकडे आता जयाताई पण आम्हाला हळदी कुंकू लावून घेत होत्या. तर साक्षी पण होती आलेली, तर तिला आणि मला दोघींनाही हळदी कुंकू लावून घेत होत्या. त्यानंतर मग इकडे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सगळ्या बायका आलेल्या होत्या ना, तर आम्ही त्यांना बोललो की फोटो काढून घेऊ. तर आता दोघीही जावा थोड्या सेमच वाटत होत्या, कलर कॉम्बिनेशन थोडंफार सेम झालेलं होतं त्यांचं. आणि इकडे आता आम्ही फोटोशूट केलं छान असं. अजून त्यांच्याकडे भरपूर पाहुणे यायचे बाकी होते. तर सगळे पाहुणे अजून हळूहळू येतील, कारण की 6:30-7ला कार्यक्रम सुरू होतो आणि 9 वाजेपर्यंत तर बायका चालू असतात. त्यानंतर मी इकडे सगळ्यांच्या पाया वगैरे पडले, त्यांच्या सासूबाईंच्या, जयाताईंच्या आणि जाऊबाईंच्या त्यांच्या. तर सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं आणि आम्हाला पुढे पण जायचं होतं. तर सोनीताईंच्या घरी त्या दिवशी काही जाण्यास जमलं नव्हतं, तर तिकडे पण जायचं होतं. तर आता सुवर्णाताई आणि मी आम्ही दोघी गाडीवरच आलेलो होतो. त्यानंतर मग जयाताईंनी इकडे सगळ्यांना वाण वगैरे दिले. तर मग आम्ही सोनीताईंच्या घरी पण गेलेलो होतो, कारण की ज्या दिवशी माझं हळदी कुंकू होतं त्याच दिवशी त्यांचं होतं. मग मला काही त्यांच्याकडे जाण्यास वेळ भेटला नाही, म्हणून मग आज आलेलो होतो. त्यांनी बोलवलेलं होतं. तर तिकडनं हळदी कुंकू घेतलं, थोडंसं मसाले भाताचा नाश्ता केला तिथे आणि मग त्यानंतर आम्ही आलो प्रियंकाच्या घरी. तर प्रियंकाच्या घरी प्रियंकाने खूप छान अशी मस्त तयारी केलेली होती. एंट्रीलाच खूप छान अशी मस्त रांगोळी पण काढलेली होती. त्यानंतर इकडे सगळे पाहुणे घरामध्ये बसलेले होते आणि इकडे आता प्रियंका हळदी कुंकू लावून घेत होत्या सगळ्यांना, कारण की आम्ही येईपर्यंत त्यांनी ना मम्मीला म्हणजे त्यांच्या मम्मीला संध्याताईंना हळदी कुंकू अजून लावलेलं नव्हतं. तर त्यांनाही आत्ताच हळदी कुंकू लावून घेत होत्या त्या. प्रियंकाच्या घरून आले तर इकडे मामीन त्या आलेल्या होत्या, त्या काही हळदी कुंकासाठी आलेल्या नव्हत्या. मग त्याही घरी आल्यानंतर त्यांनाही हळदी कुंकू लावून घेतलं आणि मावशींना इकडे हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मग दोघींनाही वाण दिले. तर छान अशा मी निरंजन दिलं दोघींना पण वाण म्हणून. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.